गंभीर घटनांचा तपास अनेकदा उघडकीस आणण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज हा महत्वाचा पर्याय ठरत असतो. यात सीसीटीव्ही फुटेज मधून चोरट्यांच्या नवनवीन युक्त्या, विचित्र प्रकार सुद्धा बघायला मिळतात. असाच एक विचित्र प्रकार सातपूरच्या अशोकनगर येथील नीळकंठेश्वर महादेव मंदिर येथे महादेवाच्या पिंडीवरील पंचधातूचा मुकुट, पंचधातूचं कवच, पंचधातूचा तांब्या, देवीचा पंचधातूचा मुखवटा व दानपेटीतील रोख रक्कम असा चोरट्यांनी चोरल्याचे बघायला मिळाले. दिनांक 21/2/2024 रोजी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान 3 चोरट्यांनी अनोळखी शक्कल लढवली. त्यासाठी त्यांनी आधी देवळातील देवाला नमस्कार केला आणि त्यानंतर मुकुट, पिंडीचं कवच, पंचधातूचा तांब्या, देवीचा मुखवटा व दानपेटीतील रोख रक्कम चोरले असल्याचं मोटरसायकलवरून जाताना लोकशास्त्र न्यूजच्या समोर आले आहे. त्याच्या अनुषंगाने सातपूर परिसरात या चोरीच्या गुन्ह्यांमधील वाढत्या प्रकारामुळे नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन मासरे यांच्या मार्गदर्शनाखाली डीपी पथक तयार करण्यात आली. सदर नीळकंठेश्वर महादेव मंदिरातील घटनास्थळाचे आसपास तपास केल्यानंतर 2 इसम हे मोटरसायकलवर जात असताना आपलं तोंड बांधून जात असल्याचं दिसून आलं. याबाबत चौकशी करून केल्यावर हेच चोर असल्याची खात्री डीबी पथकाला मिळाली. डीबी पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यातील आरोपींचे नाव निष्पन्न करून आरोपी हे त्र्यंबकेश्वर येथील रोशन भगवान भाडमुके, वय वर्ष 21, राहणार पिंपरी, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक, प्रताप दत्तू वाघ, वय वर्ष 24, सुनील जयराम महाले, वय वर्ष 20, राहणार हिरडी, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक असे असून आरोपीकडे अधिक चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्यातील वापरलेली मोटरसायकल व नीळकंठेश्वर मंदिरातील चोरून नेलेला मुद्देमाल असा एकूण 2 लाख रुपये हस्तगत करण्यात आलेले आहे. सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे, पोलीस हवालदार दीपक खरपडे, पोलीस हवालदार सागर गुंजाळ, पोलीस अंमलदार भूषण शेजवळ, गायकवाड, आहेर, कनोजे, जाधव, महाले, पाटील, शिंदे, भोये अशांनी ही कामगिरी बजावली आहे. नीळकंठेश्वर महादेव मंदिर, सातपूर, नाशिक या ठिकाणी मंदिरातल्या मूर्तींची व देव वगैरे त्यांची चोरी झाली होती. 21 तारखेला सकाळी 7 वाजता दरम्यान तशी आपल्याला माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी जाऊन भेट दिली. आमच्या संपूर्ण डीबी पथकाने भेट दिली व आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज पाहून सदरचे चोरी करणारे इसम त्र्यंबकेश्वर साईडला गेलेले असे माहिती मिळाल्याने लागलीच आमच्या डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कातकडे तसेच त्यांची सर्व टीम त्र्यंबकेश्वर साईडला रवाना झाले आणि अवघ्या काही काळातच जवळजवळ 24 तासाच्या आतमध्ये सदरच्या सर्व मूर्त्या तसेच ज्या मूर्त्या चोरताना ज्या बाईकचा वापर केला होता ती बाईकसुद्धा हस्तगत केलेली आहे. अशा प्रकारे जवळजवळ 2 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. अशा घटना पुन्हा होणार नाही यासाठी आपण संपूर्ण गावातले पूर्वी जे QR कोड लावले होते त्या ठिकाणी आता आपण रजिस्टर्स ठेवलेले आहेत. त्या ठिकाणी गस्त वाढवून त्या रजिस्टरवर प्रत्येकांना सहाय्य करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घेत आहे. अशा कामगिरीसाठी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब, माननीय सोनटू मॅडम, मोनिका राऊत मॅडम तसेच अंबड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकडे, पोलीस हवालदार अनिल आहेर, पोलीस हवालदार खरपडे, पोलीस हवालदार गायकवाड, पोलीस हवालदार सुनील लोहरे, पोलीस हवालदार गीते, पोलीस अंमलदार संभाजी जाधव, अनंता महाले, रामनाथ पाटील, पोलीस अंमलदार चालक रोहिदास कनोजे, पोलीस अंमलदार सागर गुंजाळ, पोलीस अंमलदार भूषण शेजवळ, पोलीस अंमलदार चालक गायकवाड, पोलीस अंमलदार मोहन भोये, पोलीस अंमलदार सचिन आजबे, सर्व नेमणूक सातपूर पोलीस स्टेशन यांनी महत्त्वाची कामगिरी करून हे गुन्हा उघडकीस आणलेला आहे. त्याबद्दल मान्य वरिष्ठ यांनी त्यांची वाहवा केलेली आहे.
भविष्यकाळात सुद्धा त्यांच्याकडून अशीच कामगिरी घडावी यासाठी. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.